लढता लढता हरलो जरी मी, हरल्याचा मला खंत नाही, माझी लढाई माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांचे आपल्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर लेकरांनो, आज आपण लय खतरनाक विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे आदिवासी विभाग भरती. आदिवासी विभागामध्ये चौकीदाराची जी भरती आलेली आहे ग्रुप ड ची, त्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपण इथे बोलणार आहे. पण त्याआधी सर्वात महत्वाचं तुमचं एक काम आहे. तुमच्या गावाकडे एखादा कुणी तुमचा मित्र असेल, आहे का नाही, तो 10वी पास झालेला आहे, वय वर्ष 18 पूर्ण आहे आणि निवळ फक्त बोंबला धिंडाला आहे, त्याच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवायची. कारण आदिवासी चौकीदार भरती अशी बाबड्या झटपट सरकारी नोकरी देऊन जाईल. ओके, 478 जागा तिथे आलेल्या आहे. नाशिक विभाग, त्यानंतर हळूहळू सगळ्या विभागाच्या जागा येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे, प्रत्येक विभागात अशा खतरनाक अशी भरती आपली येणार आहे. ओके, तर आता जे 478 जागा आहेत, त्या जागांसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे, त्याची एक्झाम पॅटर्न आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगणार आहे. पण बाबा एक गोष्ट लक्षात घे, याच्यासाठी फक्त आणि फक्त 10वी पास लागतंय. ओके, त्यामुळे आत्ताच काय करायचं, या भरतीच्या तयारीला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघूयात परव, सर्वात प्रथम इथं काम नेमकं काय आहे. तर लेकराव, हे बघ इथे काय सांगितलं यांनी, तर हे म्हणताय तुम्हाला या विभागामध्ये काय कार्य करायचं आहे. तर तुम्हाला चौकीदार म्हणून, ओके, चौकीदार संवर्गाच्या नियुक्ती प्राधिकारी असलेले एकात्मक आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील, शासकीय आश्रमशाळा आणि जे वसतिगृह आहे तिथे तुम्हाला कार्य करायचं आहे. सरळ सेवेमार्फत भरली जाणारी भरती आहे. पहिल्यांदी परवा आता ही डबल ऍड आली होती आणि हिच्यावरती पूर्वी स्थगिती आली होती. म्हणजे ही जी भरती आहे ना, ही खूप दिवसापूर्वी येणार होती बरोबर, पण याच्यावरती काय झालं तेव्हा स्थगिती आली होती आणि आता एप्रिल महिन्यामध्ये ही भरती पुन्हा आली. ओके, 25-26 एप्रिलला ही ऍड पुन्हा आली आणि परवा काय सांगितलं त्यांनी, 27 एप्रिल पासून फॉर्म सुरू करायचे. पण लेकरांनो, झालं असं की जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत, लेकर आहेत आपण म्हणतो अनुसूचित जमातीचे, त्यांच्यासाठी यामध्ये जागाच नव्हत्या. आणि मग पुन्हा आपण म्हणतो सुधारित आकृतीबंध त्यांनी तयार केला, सुधारित जाहिरात त्यांनी तयार केली आणि तेव्हा 416 जागांमध्ये आता वाढ करून 478 जागा निर्माण केल्या. आणि मग बबड्या हो, या 416च्या आता की झाल्या 478 जागा तिथे झालेल्या आहे. ओके, आता ज्या लेकरांनी 28 एप्रिलला याचे फॉर्म सुरू झाले होते, आता पुन्हा फॉर्म सुरू होणार आहे 6 मे पासून. मग ज्या लेकरांनी 28 तारखेला फॉर्म भरून टाकले होते, 27-28 काय असेल ते, त्यांनी परत फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यामुळे लोड घ्यायचं काम अजिबात नाहीये. ओके, तर बाबड्या आता हे पॉइंट तुला कळालं, यासाठी कार्य नेमकं काय आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी एक्झाम तुमची असणार आहे, ही एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. ओके, म्हणजे कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. आदिवासी विभागाची एक्झाम कशी असणार आहे, कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. ओके, एमसीक्यू टाईप, कॉम्प्युटरवरती एमसीक्यू, जसं तुमचा 7वीचा स्कॉलरशिपचा 34चा स्कॉलरशिपचा प्रश्न पेपर होता बघा, एमसीक्यू असायचे त्याच्यात, वर प्रश्न खाली ऑप्शन, त्याच पद्धतीने फक्त कॉम्प्युटर असणारे, घाबरून जायचं असं काम नाहीये. एकदम सोपा कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे अजिबात लोड घ्यायचा नाही. आता पुढे बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया काय. तर लेकरांनो, या 478 जागांसाठी तुम्ही अर्ज कधीपासून करू शकतात, तर 6 मे 2026 पासून अर्ज करू शकतात. 6 मे 2026 ला दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख आहे 27 मे 2026 रात्री 11:55. आता एखादा लय हुशार असेल, सगळ्याला भरू द्या, मग मी शेवटच्या दिवशी भरतो आणि शेवटच्या दिवशी वेबसाईट हँग झाली का बस बॉम्बा ठोकीत. ओके, त्यामुळे अर्ज चालू झाल्यानंतर 6 मेला अर्ज चालू होते ना, 12-15 मेला आपला अर्ज भरून टाकायचा, मोकळं व्हायचं पुढील तयारीसाठी. ओके, बरोबर आहे का नाही, का तिथंच गुंतून राहायचं, मग याव टाकू का त्याव टाकू का, टाकूच नको. आता चौकीदार जर तुम्ही झाले तर तुम्हाला बेसिक पेमेंट आहे 15,000 ते 47,600. दणक्यात कार्यक्रम आहे भावड्या, बेसिक आहे. म्हणजे 25,000 ते 27,000 रुपये स्टार्टिंग तुला भेटू शकते वगैरे, लक्षात ठेव.
ओके. आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त आणि फक्त 10वी आहे. 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. पण एखादा म्हणाल मी 15वी पास आहे, मला नाही का, तुला पण चान्सेस आहे भावड्या. ओके, तुला पण चान्सेस आहे. आता ज्या लेकरांना हे एक्झामची तयारी करायची तर तुमच्यासाठी आज आपण 3 मे 2026 रोजी एक नवीन बॅच सुरू करतो आहे. आदिवासी विभाग चौकीदार भरती 2026 ग्रुप डी ची बॅच, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच. आणि महाराष्ट्रामध्ये हजारो पोरांनी परचेस केलेला आणि गेल्या पेपरमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देणारा पाटलाचा ठोकळा हे पुस्तक देखील तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय शिकवला जाणार आहे, म्हणजे जीके, जीएस, इतिहास, भूगोल, राज्यघटना सगळं. ओके. त्यानंतर इंग्रजी व्याकरण शिकवलं जाणार आहे. त्यानंतर चालू घडामोडी शिकवलं जाणार आहे. मराठी व्याकरण शिकवलं जाणार आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रानं ज्या घटकाकडे दुर्लक्ष केलंय तो घटक म्हणजे आदिवासी संस्था व आदिवासी संदर्भात कायदे, हाही पार्ट या बॅच मध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. प्लस गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला ह्या बॅच मध्ये असणार आहे. अशी खतरनाक बॅच आम्ही तयार केलेली आहे. तर ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आताच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. बॅच आणि पुस्तक दोन्ही तुम्हाला 899 रुपयाची, पण पहिल्या 500 पोरांना ही बॅच फक्त आणि फक्त 800 रुपयात भेटणार आहे. त्यात पुस्तक सुद्धा असेल. ओके. आणि बाबड्या पाटील मास्टर पॅटर्न म्हटल्यानंतर 500 ऍडमिशन व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आत्ताच ऍप डाउनलोड करायची, कचकडून बॅच घ्यायची. बाकी युट्यूबला तुम्हाला माहिती आहे मास्तरचा राडा कसा असतो. ओके. तर लेकरांनो, आदिवासी विभागाचे सोमवारपासून म्हणजे 4 मे पासून आपण युट्यूबला सर्व PYQ ओके आधी घेणार आहे. सकाळी 10 वाजता चालू घडामोडीचं लेक्चर असतं. 12:15 वाजता गणित बुद्धिमत्तेचं म्हणजे बौद्धिक चाचणीचं लेक्चर असतं. त्यानंतर बाबड्या दुपारी 1:45 वाजता मराठी व्याकरणाचं लेक्चर होईल. संध्याकाळी 7 वाजता इंग्लिश व्याकरणाचं लेक्चर होईल. आणि संध्याकाळी 8:30 वाजता जीकेचं लेक्चर होईल. हे सर्व PYQ प्रश्न पहिले 4-5 दिवस आपण युट्यूब वरती फ्री मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ज्या लेकरांना 899 बॅच घ्यायची ती 800 रुपयाला सध्या तुम्हाला पहिल्या 500 ऍडमिशन साठी असेल. आत्ताच घेऊन टाका. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल मेसेज करा. 93 70 70 66 79. तर बाबड्या बघा आता पुढे काय म्हटलंय, अय भावड्या अर्ज करण्याची प्रक्रिया तुला सांगितली. आता वयोमर्यादा काय आहे, तर ओपनचे जे विद्यार्थी कमीत कमी 18 वर्ष, कमीत कमी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष. पण ओपन कॅटेगरीच्या जे विद्यार्थी आहे त्यांचा 1 एप्रिल 2026 रोजी 1 एप्रिल 2026 रोजी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना 18 ते 38 वर्ष वयाची टायटरी आहे. त्यानंतरला उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत आपण म्हणतो काही लोकांना सवलत दिली. कुणाला दिली, मागासवर्गीय उमेदवार जे आहे मागासवर्गीय ओके त्यांच्यासाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतरला पुढे जर आपण बघितलं काय तर बघा दिव्यांग उमेदवार ओके कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 45, दिव्यांग उमेदवार 45, मागासवर्गीय 43, मागास ओपन 38, मागासवर्गीय 43, दिव्यांग उमेदवार 45. त्यानंतरला मागासवर्गीय सांगितलं, दिव्यांग सांगितलं, माजी सैनिकांसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी 45 वर्ष आहे. अनाथांसाठी 43 वर्षापर्यंत आहे, अनाथ वर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. ओके. अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत चान्सेस आहे. ओके. जसा सरळ सेवेचा क्रायटेरिया तशीच वयोमर्यादा इथे दिलेली आहे. ओके. अर्ज करण्याची प्रक्रिया तुला सांगितलेली आहे. आता बाबड्या परीक्षा शुल्क खतरनाक कार्यक्रम म्हणजे इथं आहे की नाही, निवड लोक पोरायला लेकरायचं पार लुटाले 1000 रुपये तुला फी आहे भावड्या अर्ज करण्याची आणि आपली बॅच तुला फक्त 800 रुपयात देतोय. म्हणजे ते लोक जेवढी फी घेत आहे त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये आपली बॅच तुला उपलब्ध आहे. तर बघ अमागासवर्गीय 1000 रुपये आहे, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये आहे. 10% सूट आहे म्हणजे 100 रुपये सूट आहे. माजी सैनिकांसाठी फी नाहीये. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क भरायची नाहीये. परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
ओके, म्हणजे परीक्षा शुल्क भरल्यानंतर ओके ते सबमिट झालं की नाही एकदा चेक करायचं. भरपूर लेकरांचं तसंच होता, पेमेंट प्रोसेसिंग मध्ये पडतं मग तारीख संपून जातील, मग याचे डोळे उघडत या. ओके, तिथे लक्षात ठेवायचं. आता बरं, अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय काय? एक तुमचा जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर एकच चालू मोबाईल नंबर ठेवू, नाही तर याच्या 10 नंबर आहेत. ओके, 10वी 12वी गुणपत्र, 10वी 12वी प्रमाणपत्र ठेवू. 10वीचं तर खूप महत्वपूर्ण आहे, कारण ही परीक्षा तुमची 10वी वरती आहे, म्हणून 10वीला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर बोनाफाईड तुमचे असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, डोमासाईल, जात प्रमाणपत्र नसेल तर आताच प्रोसेसला सुरुवात करा. ओके, कोणतं जात पडताळणी प्रमाणपत्र आताच सुरुवात करा. जात कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला लागतंच, आणि NCL. ओके, या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. त्यानंतर आता परीक्षा, तुमची परीक्षा ही 2 तासाची असणार आहे. 200 मार्काची परीक्षा असणार आहे. एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. एका प्रश्नाला 2 मार्क असणारे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. 200 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे. आता यामध्ये बरोबर मराठी व्याकरण हा विषय असणार आहे, इंग्रजी व्याकरण हा विषय असणार आहे, सामान्य हा विषय असणार आहे, त्यानंतर बौद्धिक चाचणी हा विषय असणार आहे. मराठी व्याकरणाचे 50 गुण असणारे 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्यांचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुम्हाला तिथे असणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर कॉम्प्युटरवरती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सोडवायचा आहे. त्यामुळे जास्त ताण घ्यायचं काम नाही. तुझी MSIT झालेली नाही, लोड घेऊ नको. तू भरती झाल्यानंतर ओके मागितलं तर 3 वर्षात तू देऊ शकतो, लगेच त्याची गरज नाहीये. तुला जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढे पुढल्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसात जमा करून ठेव आणि त्यानंतर अर्ज भरून टाक. ओके, NCL ज्या विद्यार्थी मित्रांना लागतंय, SC ST ओपनच्या लोकांना सोडून NCL लागतंय, आणि मग ज्यांना NCL लागतं त्यांचं NCL हे चालू वर्षाचं आहे का नाही ते चेक करायचं. काही शंका असेल डॉक्युमेंट संदर्भात तर ह्या नंबरवरती मला कॉल करायचा किंवा डॉक्युमेंटचा फोटो पाठवायचा आणि तिथे मेसेज टाईप करायचा, मास्तर मला याच्यामध्ये अशी शंका आहे. लोड घ्यायचं काम नाही, सगळ्याला रिप्लाय भेटतो. ओके, तर ज्या पोरांना तयारी करायची चांगल्या पद्धतीने मनापासून तयारी करा, कारण इथे कॉम्पिटिशन खूप कमी असते. पेपर पण एकदम सोपा असतो. 10वीच्या लेवलचा पेपर असतो. 10वीच्या लेवलचा पेपर असतो आणि मी आमची टीम तुमच्या सोबत आहे. तर आत्ताच आपली AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करायचे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. टेलिग्राम चॅनलवरती दररोजाचे पोल भेटतील, ते मस्तपैकी तुम्हाला सोडवायचे आहे. आता बरोबर पुस्तके कोणती वापरायची? गणिताचं वेगळं, बुद्धिमत्तेचं वेगळं, जीकेचं वेगळं, मराठीचं वेगळं, इंग्रजीचं वेगळं, चालू घडामोडीचं वेगळं. एवढे पुस्तकं वापरायची गरज नाहीये. काय करायचंय, आपलं जे पुस्तक आहे महाराष्ट्रात हजारो पोरांनी परचेस केलंय, येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी महत्वपूर्ण असेल असं एप्रिल पर्यंत चालू घडामोडी असलेलं, 30 एप्रिल 2026 पर्यंत चालू घडामोडी असणारं असं खतरनाक अपडेटेड पुस्तक तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या ऍप वरती 700 रुपयात उपलब्ध आहे. आणि पुस्तक व बॅच दोन्ही तुम्हाला 800 रुपयात उपलब्ध आहे. म्हणजे ती बॅच आणि पुस्तक जर घेतलं तर 800 रुपये फी आणि फक्त पुस्तक घेतलं तर 700 रुपये फी आहे. आताच पुस्तक ऑर्डर करून घ्या, पोस्टाने डायरेक्ट तुमच्यापर्यंत ते पोहोचून जाईल. अभिनय भावड्या तो कभी नाही, हलगर्जीपणा करू नका. आताच आपल्या अभ्यासाला काय करायची, तुम्हाला सुरुवात तिथे करायची आहे. ओके, 6 मे पासून अर्ज सुरू झाल्यानंतर लगेच घाई करू नका. ओके, काही अडचण असेल, काही शंका असेल, या कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही सांगू शकतात. आपल्या लेक्चरच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मास्तर अशाशी शंका आहे, त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूयात. अजून काही तुला वाटलं बा तिथे नको तर ह्या माझ्या नंबरवरती 93 70 70 66 79 मला कॉल मेसेज तुम्ही करू शकतात. थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.